नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर उज्ज्वला उपाध्ये कुलकर्णी उर्फ कल्याणी कुलकर्णी यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे आणि मळप दूर झालं. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर आजचा व्हिडिओ आवडला, कथा आवडली तर जरूर व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे तुमच्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करा. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असलात किंवा अजून काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत उज्ज्वला उपाध्ये कुलकर्णी, अर्थातच कल्याणी कुलकर्णी. आणि कथेचं शीर्षक आहे आणि मळप दूर झाले. आरतीताईंच्या मुलाचं लग्न झालं आणि आरतीताई सासूच्या भूमिकेत गेल्या खऱ्या, पण वेगळ्या अर्थाने. त्यांनी ठरवलं होतं की आपण सुनेच्या भूमिकेत असताना आपल्याला काय वाटत होतं, सासूबाईंच्या कोणत्या गोष्टी खटकत होत्या, सासूबाईंनी किंवा आपल्या नवऱ्यानी त्यांच्या संदर्भात केलेली कोणती गोष्ट आपल्याला आवडत नव्हती. ह्यातल्या अनेक कारणांनी आपला संसार मोडण्याच्या मार्गावर होता. मग केवळ माहेरी आपल्याला 4 भावंडं आहेत. आई वडिलांसाठी म्हणून आपण निभावून नेलं. पण आता काळ बदलला, आपणही बदललं पाहिजे, हा एकच विचार होता त्यांच्या मनात. मुलाचं लग्न करायचं ठरलं. बऱ्याच मुली पाहिल्या. एक दिवस मुलाने येऊन सांगितलं, आई बाबा, मी मुलगी पाहिली आहे, तिच्याशी लग्न करायचंय. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मुलाची पसंती महत्त्वाची आणि मुलगी पण अगदी छानच होती. आरतीताईंनी अभयला समोर बसवून सांगितलं, एका अटीवर मी होकार देणार. त्या मुलीचा सन्मान करणार असशील तरच लग्न करायचं. 2 महिन्यात लग्न झालं. पूजा झाली, हनीमून झाला. प्रिया खूप गोड मुलगी. 4 वर्ष नोकरी केली. लग्नानंतर नोकरी करणार नाही असं तिने अगदी स्पष्टपणे अभयला सांगितलं होतं. तिला गृहिणी म्हणून एन्जॉय करायचं होतं असं पण म्हणाली. पण मैत्रिणींची, मावस बहिणींची लग्न झालेली होती. त्यांच्या सासूबाई थोड्याफार तिच्या कानापर्यंत पोचलेल्या. त्यामुळे पूर्वग्रह दूषित असं होतंच थोडं. आरतीताईंच्या ते लक्षात आलं. पण हळूहळू परिस्थिती हाताळायची असं त्यांनी ठरवलं. शेवटी नको ते झालं. दोघांचं काहीतरी बिनसलं. बेडरूममध्ये बंद दाराच्या आत रात्री 12 वाजता धाडकन बेडरूमचं दार उघडलं. अभय तिला म्हणे, बाहेर ये, येतेस की नाही? बापरे, हे काय? आरतीताईंचे हातपाय थरथरले. त्या नुकत्या झोपतच होत्या. घाबरल्या, पटकन बाहेर आल्या. तो संतापाने थरथर कापत होता. उद्या सकाळी हिला मी सोडून येतो तिच्या घरी. शांतपणे परिस्थिती हाताळायची होती. अभय, अरे काय झालं? कारण कळेल का? माझं काही चुकलंय का? बाबा काही बोलले का? नाही, तुमचा काही संबंध नाही असं म्हणाला आणि एकच, प्रियाला बाहेर बोलव. मग त्या बेडरूममध्ये गेल्या तर प्रिया रडत होती. पाठीवरून हात फिरवला. काय झालं बाळा? असं म्हणाल्याबरोबर ती गळ्यात पडली. तिला आधार वाटला. काही नाही हो आई, खूप किरकोळ आहे हो सगळं, मी नाही बाहेर येणार, आरतीने सांगितलं. अजिबात बाहेर येऊ नको, मी बघते, अभयला विचारलं त्यांनी. आणि त्यांनी जे सांगितलं तो सगळा बालिशपणाच होता. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. आपण सकाळी या विषयावर बोलू अशी अभयची समजूत घालण्यात आरती यशस्वी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अभय म्हणतो, प्रिया, तू चहा करतेस की मी करू? आरती गालात हसली. चला, मिटलं म्हणायचं. आत्ता विषय घ्यायचा नाही. आरती अभयच्या डब्याच्या तयारीला लागली. भाजी फोडणीला टाकली. पोळ्यांसाठी कणिक भिजवली. प्रियाने गरम पोळ्या करायला घेतल्या. गरमागरम पोळी अभयला वाढली. त्याचा डबा भरला. हे सगळं प्रेमाने चाललं होतं. आरती खुश होती. अभय ऑफिसला गेला. बाबा ऑफिसला गेले. आरती ड्युटीवर गेली. प्रियाने लग्न करण्यापूर्वीच सांगितलं होतं की तिला गृहिणी म्हणून लाईफ एन्जॉय करायचं आहे. त्यामुळे ती घरीच होती. संध्याकाळी सगळे घरी आले. चहाबरोबर थोडं खाणं झालं.
स्वयंपाक झाला, जेवणं झाली. अभय आणि प्रिया जेवणानंतर थोडं फिरून येतात. ती सवय आरतीनीच लावली आहे. ते येईपर्यंत बाबांनी कलिंगड कापून ठेवलं. ते दोघं आले आणि विषयाला हात घालण्याचं आरतीने ठरवलं. त्या म्हणाल्या, अभय, प्रिया, कालचा विषय संपला का? दोघंही हसले आणि म्हणे, हो, रात्रीच. आरतीने सांगितलं, मी काही गोष्टी सांगणार आहे. त्या अनुभवातून आलेल्या आहेत. तेव्हा त्या समजून घ्या. पहिली गोष्ट, अभय, तुला आठवत असेल, लग्नाला होकार मी एका अटीवर दिला होता. तो म्हणजे घरात येणाऱ्या मुलीचा सन्मान करणार असशील तरच लग्न कर. त्यामुळे किरकोळ कारणांवरून मी तिला सोडून येतो असं म्हटलेलं मला चालणार नाही. प्रियाचं आपण पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. त्यावेळी आपण लक्ष्मीपूजन केलं होतं. त्यामुळे ती ह्या घरची लक्ष्मी आहे. तिला तोच दर्जा मिळायला पाहिजे. तुझ्या एकट्यासाठी ती आपले आई-बाबा आणि घर सोडून इथं आली आहे. रुळायला थोडा वेळ लागेल. तो तिला दिलाच पाहिजे. काल तुमच्या वादाचे मुद्दे अगदीच किरकोळ होते. ती जे तुला काही बोलली ते तिने तुला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं? दुसरा मुद्दा, मुलींच्या अपेक्षा फार किरकोळ असतात रे. तू तिला ऑफिसमधून येताना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचा गजरा आणलास ना, तर तिला जो आनंद होईल ना, तो फक्त तिच्या डोळ्यात बघ, कळेल. तिसरं, हल्ली मुलींना सरप्राईज दिलेली आवडतात. कधी अचानक नाटक, सिनेमा असं काहीतरी दाखव. अचानकच शॉपिंगला घेऊन जा. तिला आनंदी ठेव. अचानक तिला माहेरी घेऊन जा. 4, आणि तिला तिच्या घरी सोडून येतो असं म्हणालास ना, तर त्यात पहिली दुरुस्ती करून घे. ती म्हणजे आता हे घर तिचं आहे. प्रिया हे सगळं ऐकत होती. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते. तर कधी असे आश्चर्यकारक भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. प्रियाने अभयला जाऊ दिलं आणि आरतीशी बोलण्यासाठी मागे थांबली. म्हणाली, आई, अहो हे काय? तुम्ही चक्क माझी बाजू घेतलीत. असं नसतं हो. माझ्या मैत्रिणी बहिणी सांगतात म्हणे सासरचे सगळे एक होतात, आपल्याला मध्ये घेतात आणि सगळे तुटून पडतात. हेच शिकवलं का आईवडिलांनी? मुलाला भरीस घालतात, मुलाचे कान भरतात. आणि तुम्ही? प्रियाचे डोळे भरून आले. ती आरतीच्या गळ्यात पडली. ती म्हणाली, अहो आई, घरी भावाशी भांडण झालं तरी माझी आई भावाचीच बाजू घेते. आणि तुम्ही? कशा हो अशा तुम्ही? मी कायम तुमच्याकडे सासू म्हणूनच पाहिलं. आरतीने प्रियाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाल्या, क्योंकि सास भी कभी बहू थी बाळा. प्रिया प्रसन्न मनाने तिथून उठली आणि दुसऱ्या दिवसापासून ती आरतीची चांगली मैत्रीण झाली आणि मळभ दूर झाले. धन्यवाद. लेखिका आहेत उज्ज्वला उपाध्ये कुलकर्णी उर्फ कल्याणी कुलकर्णी आणि सादर करती आरती गुप्ते.